तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल की CJP म्हणजेच कॉकरोच जनता पार्टी याची सुरुवात कशी झाली. तर सुरुवात झाली अमेरिकेमध्ये. जे अभिजित दिपके होते त्यांनी कॉकरोच जनता पार्टीचं पेज काढलं. परंतु पेज त्यांनी का काढलं, तर आपल्या सुप्रीम कोर्टामध्ये जे CJ आहेत सूर्यकांत यांनी एक टिप्पणी केली होती की ती म्हणजे इस देश का युवा कॉकरोच है, उसका कुछ काम नहीं है, आलसी है. तर ह्याच्यावरूनच अभिजित दीपिकांना एक कल्पना सुचली आणि त्यांनी पेज काढलं कॉकरोच जनता पार्टी, आणि या पार्टीला भेटला उत्तम प्रतिसाद आणि त्यांची झाली 22 मिलियन फॉलोअर्स. आणि 6 तारखेला ते भारतामध्ये परतले आणि 6 जूनला त्यांनी दिल्लीमध्ये जंतर मंतर या ठिकाणी मोठं आंदोलन केलं. आणि त्याचबरोबर मित्रांनो, त्यांनी संपूर्ण भारतामध्ये फिरून त्यांनी संपूर्ण भारतामध्ये जागोजागी आंदोलन केली आणि परत त्यांनी 20 तारखेपासून म्हणजे 20 जूनपासून त्यांनी परत जंतर मंतर या ठिकाणी आंदोलनास सुरुवात केली. आणि तेव्हापासून मित्रांनो 28 जूनपासून ते आत्तापर्यंत सोनम वांगचुक सर हे गेले 19 दिवसापासून आमरण उपोषणावरती आहेत. परंतु सरकारने अजून सोनम वांगचुक सरांची कोणतीही आणि या आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही. तर मित्रांनो, या आंदोलनाची मुख्य मागणी काय आहे, तर ती मुख्य मागणी म्हणजे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. तुम्हाला माहिती असेल की आता सोनम वांगचुक सरांची तब्येत ही दिवसेंदिवस खालावत चाललेली आहे. त्यांचं ब्लड शुगर लेवल, त्याच्यानंतर ब्लड प्रेशर, त्याच्यानंतर त्यांचा आता मसलसुद्धा लॉस होण्यास सुरुवात झालेली आहे. आणि जेव्हापासून अभिजित दिपके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन सर्व पॉलिटिकल पार्ट्यांना आपले आपले पॉलिटिकल डिफरन्सेस बाजूला ठेवून या विद्यार्थ्यांना पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं आहे, तेव्हापासून या आंदोलनाला आता खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद भेटताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तुम्हाला माहिती असेल कालच जे भीम आर्मीचे चीफ आहेत म्हणजे चंद्रशेखर आझाद, त्यांनी तिथे येऊन या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा जाहीर केला. यासोबतच तुम्हाला माहिती असेल कॉमेडियन जे कुणाल कामरा आहेत यांनीसुद्धा तिथे येऊन या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा दिला. आणि आज स्वतः आम आदमी पार्टीचे नेते संस्थापक ते म्हणजे अरविंद केजरीवाल यांनीसुद्धा तिथे हजेरी लावलेली होती आणि या आंदोलनाला संपूर्णपणे त्यांनी पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि तुम्हाला माहिती असेल की उद्धव ठाकरे यांनीसुद्धा एक पत्रकार परिषद बोलवून या आंदोलनाला पूर्णपणे पाठिंबा जाहीर केलेला आहे. आणि यासोबतच आज आंदोलनामध्ये अरविंद केजरीवाल तर होतेच होते, त्यासोबतच जे शेतकरी संघटनेचे नेते आहेत ते म्हणजे राकेश टिकैत हे सुद्धा तिथे होते. आणि राकेश टिकैत हे सुद्धा तिथं म्हणाले की ट्रॅक्टर आणि ट्रॉली तयारच आहे 20 तारखेला येण्यासाठी. आणि समाजवादी पार्टी म्हणजेच अखिलेश यादव यांच्या पत्नीसुद्धा तिथे आज आंदोलनाला उपस्थित होत्या. म्हणजेच आता या कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनाने उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक सरांना खूप साऱ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता जनसमर्थन प्राप्त होत आहे. खूप सारा जनसागर तिथे जंतर मंतर या ठिकाणी उमटत आहे. आणि येत्या दिवसामध्ये जर सरकारने गंभीरपूर्ण या आंदोलनाची दखल घेतली नाही तर हे आंदोलन चिघळण्याची सुद्धा शक्यता आहे. तर अशा प्रकारे हे आंदोलन आता खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटते संपूर्ण आंदोलनाबद्दल? सोनम वांगचुक सरांची तब्येत तर खूप ढासळलेलीच आहे. प्रार्थना करा की त्यांची तब्येत चांगली राहील. तर तुमचं मत काय आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक